रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. होते की दोन मर्सिडीज दिल्याने शिवसेनेत एक पद मिळते, त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया राहील? नीलमताई गोरे ह्या महिला आहे म्हणून आम्ही त्यांचा सन्मान करतो, पण त्या महिला आहे म्हणून त्यांनी त्यांची पात्रता आणि लेवल सोडून बोलू नाही. ज्या पक्षांनी त्यांना 4 वेळा विधान परिषदेची आमदारकी दिली, विधान परिषद सभापती, शिवसेना नेते, उपनेते असे अनेक पदं काहीच न करता दिलेत. आमच्यासारखे कार्यकर्ते रक्ताचं पाणी करून पक्ष वाढवण्यासाठी रात्रंदिवस काम करतात. 30-30 वर्ष झाले आम्ही शिवसेनेमध्ये काम करत असताना जिल्हाभर फिरतो. 35-35, 40-40 डिग्री सेल्सिअसमध्ये उन्हातान्हामध्ये आम्ही फिरून 25-25 लग्न कार्य करून आज शिवसेनेचं रात्रंदिवस काम करतो. आमच्यासारख्याला सुद्धा एवढी मोठी पदं मिळाली नाही. अशी पदं या बाईला मिळाले, सहज मिळाले, फुकट मिळाले. आणि आता 4थ्यांदा टर्मचं कार्यकाळ संपत आलाय. एक 2-3 महिन्यावर कार्यकाळ आला म्हणून आता पुन्हा 5व्यांदा MLC मिळवायची, मंत्रिपद मिळवायचं आणि एकनाथ शिंदेंना खुश करण्यासाठी खरंच या बाईनं घातलेला हा घाट आहे की सन्माननीय उद्धव साहेबांवर, मातोश्रीवर बोलायचं, काहीतरी भुकायचं आणि काहीतरी बोललं म्हणजे मग काहीतरी आपल्या पदरात आणखी टिकून पाडून घ्यायचं, हा केवलवाणी प्रयत्न आहे. हे सगळ्यांच्या लक्षात आलं की त्या बाईचा कार्यकाळ संपत येऊन राहिला. एक 2-3 महिन्याच्या कार्यकाळाचा संपला की घरी बसावं लागेल म्हणून आता काहीतरी उद्धव साहेबांवर बोलायचं, पक्षावर बोलायचं, नाव ठेवायचं आणि काहीतरी पदरात पाडून घ्यायचं, हा त्यांचा केवलवाणी प्रयत्न आहे. या बाईंना कोणत्या मर्सिडीज दिल्या याचा पुरावा द्यावा, अन्यथा ताबडतोब शिवसेना प्रमुख आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांची आणि त्या मातोश्रीची माफी मागावी. अन्यथा या बाईला आम्ही या संबंध महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही, हा आमचा इशारा आहे.